नमस्कार सगळ्यांना. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आत्ता आचारसंहिताही संपलेली आहे. तर आता पैसे कधी येणार, कसे येणार, कोणाकोणाला येणार आणि किती-किती पैसे येणार, ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठेही स्किप करू नका. आणि जर तुम्हाला वाटत असेल की लवकरात लवकर पैसे यावेत, तर तुम्हाला हे काम करावंच लागणार आहे. कारण ते काम नसेल तुमचं तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. ठीक आहे. आचारसंहिता इतके दिवस होती सगळ्यांना माहिती आहे. पण आता संपलेली आहे. त्याच्यामुळे पैसे येणं चालू झालेले आहेत. बघूयात आपण कोणाकोणाला पैसे येणार आहेत आणि किती-किती येणार आहेत. ठीक आहे. आपण व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर सांगणार आहोत. तर कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट्स मला मिळत राहतील. आणि हा जो व्हिडिओ तो जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्या महिलांना कळेल काय काम करायचं काय नाही. ठीक आहे. चला बघूया काय सविस्तर माहिती आहे. बघा, सगळ्यांना माहिती आहे की आता आचारसंहिता होती इतके दिवस. ठीक आहे. आचारसंहिता होती, सगळ्यांना माहिती आहे. कधीपासून लागली होती आचारसंहिता? ती लागली होती 15 ऑक्टोबर. ठीक आहे. 15 ऑक्टोबरपासून लागली होती. आता ती संपलेली आहे. कारण मतदान झालेलं आहे. कधी आपलं मतदान 20 नोव्हेंबरला मतदान झालं आहे. ठीक आहे. 20 नोव्हेंबरला मतदान झालं परवाच. त्यामुळे आता आचारसंहिता संपलेली आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आता पैसे लवकरात लवकर येतील तुमच्या. ठीक आहे. आता बघा, उद्याच निकाल आहे. ठीक आहे. आता निकालाच्या आधी पैसे वाटा असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर ते नक्की येतील की नाही, काय सगळं बघूयात आपण. सगळ्यांना माहिती आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलैमध्ये चालू झाली. ठीक आहे. आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती चालू केली होती. त्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला ₹1500 मिळत होते. ठीक आहे. दर महिन्याला किती मिळत होते? ₹1500. सगळ्यांना माहिती आहे. आणि आत्तापर्यंत 50% महिलांच्या खात्यात ते पैसे जे आहेत ते आलेले आहेत. ठीक आहे. ₹1500 सगळ्यांना मिळालेच असतील. तर आपण बघूयात की आता कोणाकोणाला किती-किती पैसे आत्तापर्यंत मिळाले असतील. ठीक आहे. जर बघा नीट ऐका. जर तुम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल, ठीक आहे, ऑगस्ट म्हणजे ऑगस्टच्या एंडपर्यंत 31 ऑगस्टपर्यंत जर तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत जर फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला जुलैपासूनचे सगळे पैसे मिळतील. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आत्ता पण ₹1 आला नसेल, नो प्रॉब्लेम. पण तुम्हाला जर आता येतील पैसे, तर डायरेक्ट जुलैपासून येणार आहेत तुम्हाला सगळे पैसे. तुमच्या खात्यात आत्तापर्यंत ₹1 पडला नसेल आणि तुम्ही जर फॉर्म 31 ऑगस्टच्या आत भरला असेल, तर तुम्हाला डायरेक्ट जुलैपासूनचे पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. डायरेक्ट जुलै ते डिसेंबर. ठीक आहे. जुलै ते डिसेंबर पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. असं समजू नका की मला पैसे नाही आले तर काय होईल, कसं होईल, काय नाही. सगळ्यांना पैसे मिळणार आहेत. आता प्रश्न आहे पुढचा. आता ज्यांनी सप्टेंबर, ठीक आहे, ज्यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबर, सगळ्यांना माहिती आहे की ऑक्टोबरमध्ये मुदतवाढ झाली होती, जी होती 15 ऑक्टोबरपर्यंत. ठीक आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जाऊन फॉर्म भरायचा होता. तर अशा महिलांना सप्टेंबरपासूनचे पुढचे हप्ते मिळणार. त्यांना जुलै ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही. ठीक आहे. त्यांना आता जे पैसे येतील त्यांना सप्टेंबरपासूनचे पैसे येतील. ठीक आहे. ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला त्यांना पण सप्टेंबरपासून पैसे येतील. ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला त्यांना पण सप्टेंबरपासूनच हप्ते येतील. ठीक आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ज्यांना आतापर्यंत ₹1 मिळाला नसेल आणि त्यांनी सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला डायरेक्ट सप्टेंबरपासून ते डिसेंबरचे पैसे मिळतील. टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे. हे झालं सगळ्या आत्ता. ठीक आहे. हे झालं सगळ्या गोष्टी. आता काय-काय महिन्यांना काय झालंय, काय-काय महिन्यांना आधीच ₹7,500 मिळालेत, जे की होते जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे. ठीक आहे. 7,500 कोणाला मिळालेत? जुलै ते नोव्हेंबरपर्यंत. काही-काही महिलांना ₹4,500 मिळालेत, जसं की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ठीक आहे. त्यांना ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे मिळाले नाहीत. त्यांना पण आता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचे पैसे एकसाथच मिळणार आहेत. त्यामुळे तुमचा कुठलाही हप्ता राहिला असेल, तो सगळा आता डिसेंबरच्या हप्त्यात कव्हर होणार आहे. तर तेव्हाच सगळे तुमचे पैसे एकसाथ तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. तर आता बघा, जर ठीक आहे, जर तुम्हाला ऑक्टोबर, नोव्हेंबरचा दिवाळीचा जो हप्ता आहे तो मिळाला नसेल, तर तो पण तुम्हाला डिसेंबरच्या हप्त्यात मिळून जाईल. तुम्हाला आता फक्त एकच दिवस राहिला आहे. तुम्हाला आज पैसे येणं चालू होतील. तुम्ही नक्की चेक करा. तसेच तुम्हाला जर बघायचं असेल की माझं स्टेटस काय बाबा, मला आतापर्यंत किती पैसे आलेत, काय आले, तर तुम्हाला काय करायचं आहे, लाडकी बहीण योजना जी त्याचं ऑफिशियल वेबसाईट आहे तिकडे जाऊन तुम्ही क्रोमवर जाऊन लॉग इन करायचं. लॉग इन केल्यावर तुम्हाला एक स्क्रीन दिसेल. बघा, ही स्क्रीन दिसते इथे. हे तुमचं नाव, तुमच्या आतापर्यंत किती अमाऊंट ट्रान्सफर झाली आहे. ठीक आहे. आतापर्यंत किती अमाऊंट ट्रान्सफर झाली ते. आता इथं बघा 4,500 दिसते, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला एवढे पैसे मिळाले. तुम्ही तुमचं जाऊन स्टेटस चेक करू शकता की तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले. त्यावरनं तुम्हाला कळेल की बाबा आता माझे एवढे पैसे मला मिळाले, ते मला एवढे पैसे राहिलेत. ठीक आहे. आता बघा, इथे ₹4,500 मिळालेत. तुमचं नाव देऊन तुमची बँक दिसत. ही बँक बघा, इथं बँक नेम जे आहे ते बघा. आता तुम्हाला एवढं करायचं आहे की इथं जी दिसणारी बँक आहे त्याच बँकेत तुम्हाला इथून पुढे पैसे येणार आहेत. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला जर तुमचे अकाउंट 2-3 अकाउंट असतील, तर तुम्हाला प्रश्न पडत असेल कुठल्या बँकेत पैसे येतील. टेन्शन घ्यायची गरज नाही. इथं जी बँक दिसेल त्याच बँकेत इथून पुढे तुम्हाला पैसे पडतील. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की काय-काय बँकांमध्ये
काही काही बँकांचं असं आहे की त्या बँकेत पैसे पडणार नाहीत. त्या बँकेची लिस्ट मी एका व्हिडिओमध्ये टाकली आहे. तो व्हिडिओ बघू शकता. त्यात तुम्हाला त्यात जर तुमच्या लिस्टमध्ये तुमची बँक असेल, तर तुमच्या बँकेचे पैसे तुम्हाला जमा होणार आहे. तुम्हाला बँक चेंज करावी लागेल. बँक चेंज करणं म्हणजे काय आहे? बँक चेंज करणं म्हणजे तुम्हाला बँकेत जाऊन ती तुम्हाला अपडेट करावं लागणार आहे. ठीक आहे. तसेच अजून एक गोष्ट एक प्रॉब्लेम झालेला आहे, की काही-काहींचं अकाउंट आहे ते ब्लॉक दाखवते इथेच. इथेच तुम्हाला लॉगिन करून इथेच बघायचं आहे. इथं अकाउंट ब्लॉक, रिमार्कमध्ये अकाउंट ब्लॉक आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस कॅन्सल असं काहीतरी दाखवते. अशा मला कमेंट आल्या, की आमचं ब्लॉक झालंय, फ्रीज झालंय किंवा जे ट्रान्झॅक्शन असतं ते कॅन्सल दाखवते. तर ते काय आहे? ते तुम्हाला त्यासाठी तुम्हाला काय काम करायचं? बँकेत जायचे. तुम्हाला ते चेक करायचं आणि तिथे तुम्हाला चौकशी करायची. काय झालं ते तुम्हाला सोल्युशन सांगतील. पण जर तुमचं असं काही अकाउंट असेल, तर तुम्हाला लवकरात लवकर काहीतरी ॲक्शन घेण्याची गरज आहे. कारण नाहीतर मग तुमचे पैसे तुम्हाला येणार नाहीत. ठीक आहे. तर हे झालं गोष्टी सगळ्या. आता बघा तुम्हाला अशी कुठली 2 कामं करायची जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळतील. ते गोष्ट आहे एक बघा. जर ठीक आहे, तुमचं आधार लिंक नसेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर हीच आहे, की आधार लिंक नसणं. ठीक आहे. कारण अशा बऱ्याच महिलांचं जे असं आहे, की त्यांचं आधार लिंक नसल्यामुळेच पैसे येत नाहीत बँकेत. ठीक आहे. आधार लिंक ही खूप आय-एम-पी गोष्ट आहे. त्याशिवाय तुमच्या खात्यात ₹1 रुपया पडणार नाही. सगळे म्हणतात ना, माझ्या खात्यात ₹1 पण पडला नाही, ₹1 पण पडला नाही. त्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही आधी तुमचा आधार स्टेटस चेक करून घ्या. तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन करू शकता. नसेल तर तुम्ही बँकेत जाऊनही चेक करू शकता. असं काही नाही आहे. ठीक आहे. जर तुम्हाला स्टेप्स हव्या असतील, तर मला कमेंटमध्ये सांगा कसं चेक करायचं, काय करायचं लवकरात लवकर. मी आजच्याच व्हिडिओ बनवून टाकेल. तुम्हाला फक्त कमेंट करा. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट, तुमचं आधार लिंक, आधार सीडिंग, डी-बी-टी अनेबल सगळं हवं आहे. त्याशिवाय तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत. आणि अजून एक गोष्ट आता नवीनच आलेलं आहे ते म्हणजे रेशन कार्ड अपडेट. ठीक आहे. म्हणजे रेशन कार्डची ई-के-वाय-सी तुम्हाला करून घ्यायची आहे. आता ही रेशन कार्डची ई-के-वाय-सी तर रेशन कार्ड तिथं पण सांगितलेलेच आहे करायची, पण इकडे पण लागणार. कारण सगळ्यांना माहिती आहे फॉर्म भरताना आपण रेशन कार्डचा पण PDF दिला होता. ठीक आहे. रेशन कार्डची पण प्रत आपण जी आहे ती अपलोड केली होती. त्यामुळे रेशन कार्ड अपडेट असणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यात मिळणार नाहीत. ठीक आहे. ह्या 2 गोष्टी झाल्या महत्त्वाच्या. आता बघा, की तुम्ही जे आहे ते फॉर्म भरलाय. ठीक आहे. आता असं पण आहे, की 15 ऑक्टोबरला मुदतवाढ झाली होती. सगळ्यांना माहिती आहे 15 ऑक्टोबरपर्यंत जे आहे ते मुदतवाढ झाली होती. पण तरी पण काही-काही लोकांना किंवा काही-काही महिलांना सर्व्हर डाऊन ठीक आहे. सर्व्हर डाऊनमुळे पैसे मिळाले नाहीत. ठीक आहे. आता ते काय आहे ते बघूयात आपण. काही-काही महिलांना सर्व्हर डाऊनमुळे फॉर्म भरता नाही आले सॉरी. सर्व्हर डाऊनमुळे त्यांना फॉर्म भरता आले नाही. त्यांच्यासाठी जर मुदतवाढ होणार आहे का? हे पण आपल्याला लवकरात लवकर कळेल. उद्याच कळेल असं वाटतं मला. कारण उद्या निकाल आहे आणि पैसे पण लवकरच यायला चालू होणार आहेत. त्यामुळे तुम्ही बँकवर लक्ष ठेवायला विसरू नका अजिबात. तुम्ही लवकरात लवकर काय करून घ्या, आधार लिंक करून घ्या, जेणेकरून जेव्हा पैसे पडायला चालू होतील, तेव्हा लवकरच तुम्हाला खात्यात पैसे पडतील. आणि मुदतवाढीचं झालं तर मुदतवाढ होईल की नाही लवकरच घोषणा होईल. तसेच आता उद्या आपल्याला खूप महत्त्वाचा दिवस उद्या निकाल आहे आपल्या महाराष्ट्राचा निवडणुकीचा. त्यामुळे बघणं खूप उत्सुक ठरेल की कोणतं सरकार आहे ते, कोण मुख्यमंत्री होणार आहे सगळं. त्याच्यानुसारच पुढचं लाडकी बहिणीचं पण भवितव्य आहे, की काय होणार आहे पुढे, कसं काय? कारण आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ₹1521 पण केलेले आहेत. त्यामुळे आता नक्की ₹21 मिळणार की किती मिळणार ते आपण बघण्याची उत्सुकता राहील. तर तुम्ही नक्की स्टे ट्यून माझ्या चॅनलवर राहा. मी तुम्हाला एक अपडेट देत राहणार आहे उद्या पण आणि इथून पुढे जे काही योजना येतील, नवीन सरकार येईल, परत नवीन सरकार काही योजना काढेल, त्याच्यामध्ये ज्या काही नवीन अपडेट्स येतील, काही नवीन चेंजेस ते सगळं तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्त शेअर करा. धन्यवाद.